भारतामध्ये तुर्क वंशाच्या मुसलमानांचं राज्य कुणी स्थापन केलं, अर्थात इथं स्पेसिफिक केलेलं राज्य स्थापन केलं, तर त्याचं उत्तर मिळतं ते म्हणजे मोहम्मद घौरी, शिहाबुद्दीन मोहम्मद घौरी यांनी ते स्थापन केलं. त्यांनी उत्तर भारत, त्याचा पश्चिमेकडचा भाग त्यांनी जिंकला आणि कुतुबुद्दीन ऐबक ह्या त्याच्या गुलामाला ह्या भागावरचा अधिकारी गव्हर्नर म्हणून नेमलं. यानंतर दुसरा जो त्याचा गुलाम होता त्याचं नाव आहे बख्तियार खिलजी. त्या बख्तियार खिलजीला त्यांनी गंगेचं खोरं जिंकायला पाठवून दिलं आणि मग बख्तियार खिलजी यांनी गंगेच्या खोऱ्यामध्ये या तुर्क राज्याचा विस्तार केला. पण पुढे त्यांनी स्वतंत्र राजधानी स्थापन केली गौड बंगाल नावाच्या जागी आणि त्याचं स्वतःचं राज्य त्यांनी तिथं स्थापन केलं. पण आसाममध्ये महाशूर अशा अहोम जमाती विरुद्ध त्यांनी केलेल्या युद्धात विषारी बाण लागले आणि पुढे कालांतराने त्याचा मृत्यू झाला. यानंतर हे संपूर्ण राज्य हे कुतुबुद्दीन ऐबक याच्या अधिपत्याखाली